अंडरवर्ल्ड डॉन दाऊदवर पाकिस्तानमध्ये विषप्रयोग दावा करण्यात आलाय। दाऊद इब्राहिम कराचीमधल्या रुग्णालयात दाखल असल्याचंही कळतंय, तर दाऊदची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान दाऊदवरील विषप्रयोगाची पहिली बातमी सांगणार आहे यूट्यूब आरजू काझमीनं नेमकी काय म्हटलेलं आहे ते पाहूया। दाऊद इब्राहिम को सुना है कि किसी ने जहर दिया है और उसके बाद उसकी तबीयत खराब हो गई है, उसकी हालत काफी खराब है, उसको कराची के किसी हॉस्पिटल में रखा गया है और ये खबर भी जो है वो कहीं ना कहीं सोशल मीडिया पे गर्दिश कर रही है। कहाँ तक ठीक है मालूम नहीं, लेकिन कौन इस बात को कंफर्म करेगा और कौन इस बात को कंफर्म कर सकता है। आप लोग जानते हैं कि अगर कोई भी नाम लेगा, कुछ भी कंफर्मेशन करने की कोशिश करेगा तो फिर उसकी भी शामत आ जाएगी। लेकिन एक बात जो इस बात की तरफ इशारा करती है कि कहीं ना कहीं दाल में कुछ काला है, उसका रीजन ये है कि पाकिस्तान में इस वक्त चाहे वो ट्विटर हो, गूगल सर्विसेज हो या फिर यूट्यूब हो, ये सब के सब जितने भी ऐसी जगहें हैं जहां पर लोग बात कर सकते हैं, कोई वीडियो लगा सकते हैं, कुछ लिख कर लगा सकते हैं, कुछ लिख सकते हैं, कोई ट्वीट कर सकते हैं, वो सबके सब डाउन कर दिए गए। पाकिस्तान में ना तो ट्विटर ओपन हो रहा है, ना पाकिस्तान में गूगल सर्विसेज चल रही हैं और ना ही पाकिस्तान में यूट्यूब चैनल्स इस वक्त काम कर रहे हैं। अब ये एकदम से ये सारी की सारी सर्विसेज डाउन क्यों हो गई हैं? यकीनन कुछ ना कुछ गड़बड़ है, कोई ना कोई बात ऐसी जरूर है जिसको छुपाया जा रहा है। तर आपण बघितलेलं आहे पाकिस्तानी यूट्यूबर आरजू काझमी हिनं ही माहिती दिलेली आहे आणि कशा पद्धतीने सोशल मीडिया काम करत नाहीये, ट्विटर सुद्धा डाऊन आहे आणि इतरही सोशल मीडिया हँडल्स हे काम करत नसल्याचं तिने या ठिकाणी म्हटलेलं आहे। त्यामुळे काही ना काहीतरी प्रॉब्लेम आहे असं सुद्धा ती या ठिकाणी म्हणताना पाहायला मिळते। त्यामुळे नेमकं काय सत्य आहे असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। तर मुंबई सिरियल ब्लास्टचा मास्टरमाइंड दाऊद इब्राहिमवर विषप्रयोग झाल्याची माहिती पाकिस्तानातील सोशल मीडियावर व्हायरल झालेली होती आणि त्यानंतर आता तिकडचं सोशल मीडिया काम करत नसल्याची माहिती समोर येते। सोशल मीडिया डाऊन असल्याची माहिती पाकिस्तानच्याच एका यूट्यूबरनं दिलेली आहे आणि दुसरीकडे पाकिस्तानी मीडिया मात्र यावर चुप्पी साधून असल्याचं दिसतंय। आणि यावर बोलण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार एस बालकृष्णन हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। कृष्णन सर, दाऊद इब्राहिम जो पाकिस्तानमध्ये वास्तव्यास असल्याचं वारंवार दावा केला गेलेला आहे, पण पाकिस्तानकडून जरी त्याचा इन्कार केला गेला असला तरी देखील आता एक वृत्त येते ते म्हणजे दाऊद इब्राहिमवर विषप्रयोग करण्यात आलाय। असं जे अफवा सुरूच आहे, पण काल रात्री माझ्या एक सोसनी दाऊदचा मिसेस मेजबिनशी बोलणे झाले, त्यांनी काही कन्फर्म केलं नाही। अजून तो जिवंत आहे, तो हॉस्पिटलमध्ये आहे, पण पॉइझन मध्ये त्यांना ऍडमिट केले की काय माहित नाही, पण तो आजारी आहे, नक्की आजारी आहे, पण जिवंत आहे। बालकृष्णन सर, मग आजारी आहे म्हणजे नेमका कोणता आजार आहे का विषप्रयोग करण्यात आलाय? नाही, तो विषप्रयोग झाला की नाही त्यांचा पण कन्फर्मेशन नाही, पण तो सिरियस कंडिशन मध्ये हॉस्पिटलमध्ये एवढंच माहिती आहे, पण जिवंत आहे। हा हा, बालकृष्णन सर, मग कुठे आहे, कोणत्या हॉस्पिटलमध्ये आहे याविषयी काय कळू शकते? तो डिटेल्स काढायला मी प्रयत्न करतो। मला काही माहित पडलं तर मी तुम्हाला कळवतो। निश्चितच बालकृष्णन सर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। तर ज्येष्ठ पत्रकार एस बालकृष्णन यांनी ही माहिती दिलेली आहे, त्यांनी सोर्सेस कडून हे कन्फर्म केलं आहे। त्याच्यावर विषप्रयोग झाला की नाही हे सांगता येणार नाही, पण दाऊद इब्राहिम हा आजारी आहे, गंभीर आजारी आहे आणि त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असल्याचं सुद्धा एस बालकृष्णन ज्येष्ठ पत्रकार यांनी सांगितलेलं आहे। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल। सगळ्यात आधी लोकशाही मराठीवर आपण बघू शकताय अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर पाकिस्तानमध्ये विषप्रयोग झाल्याचं कळतंय, तसा दावा सोशल मीडियावर करण्यात आला आहे। मात्र आता एक खात्रीलायक जी माहिती मिळते त्यानुसार दाऊद इब्राहिम हा हॉस्पिटलाइज आहे आणि त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती समोर येते। जिवंत आहे पण गंभीर आजारी असल्याची माहिती सुद्धा समोर येते। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल मुंबई सिरियल ब्लास्टचा मास्टरमाइंड दाऊद इब्राहिम, ज्याच्या मागावर मागील अनेक वर्षांपासून भारतीय यंत्रणा आहेत, तो पाकिस्तानमध्येच असल्याचं वारंवार समोर आलेलं आहे।
जरी पाकिस्तानकडून त्याचा इन्कार केला गेला असला तरी देखील त्याचं वास्तव्य पाकिस्तानमध्ये असल्याचं अनेक वेळा सांगितलं गेलं आहे आणि आता पाकिस्तानमध्येच त्याच्यावर विषप्रयोग झाल्याची माहिती समोर येते. मात्र त्याविषयी अजून कन्फर्मेशन मिळालेलं नाहीये, पण पाकिस्तानातील सोशल मीडियावर याविषयीच्या अनेक वृत्त पसरताना दिसून येत आहेत आणि त्यानंतर पाकिस्तानी युट्यूबरनं जी माहिती दिली त्यानुसार पाकिस्तानमधील सोशल मीडिया हँडल हे डाऊन आहेत. त्यामुळे यामागे नेमकं काय लपलेलं आहे असा सवाल या ठिकाणी उपस्थित केला जातोय. तर पाकिस्तानातील सोशल मीडिया का डाऊन आहे असा सवाल सुद्धा इथं उपस्थित होतोय. तर दाऊदच्या विषप्रयोगाबाबत पाक मीडियानं मात्र चुप्पी साधल्याचं दिसून येत आहे. एकीकडे सोशल मीडियावर तसे जे दावे आहेत ते करण्यात आलेले होते आणि त्यानंतर सोशल मीडिया ठप्प आहे, तर दुसरीकडे दाऊदच्या विषप्रयोगाबाबत पाकिस्तानी मीडिया मात्र शांत असल्याचं दिसून येतं. पाकिस्तानी मीडियामध्ये दाऊदची चर्चाच नाहीये, तर दाऊदवरील विषप्रयोगाच्या वृत्ताचा इन्कार सुद्धा करण्यात आलेला नाहीये. त्यामुळे नेमकं सत्य काय, विषप्रयोग करण्यात आलेला तर नाहीये ना आणि विषप्रयोगाच्या वृत्तावर शिक्कामोर्तब तर म्हणता येणार नाही ना असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय. पाकिस्तानी मीडियाच्या चुप्पीमुळे गूढ वाटलेला आहे. तर अंडरवर्ल्ड डॉन दाऊदला चिवे मारण्याचा प्रयत्न झाल्याच्या बातम्या भारतीय मीडियामध्ये सुद्धा सुरू असताना आणि पाकिस्तानी सोशल मीडियावर तशा प्रकारचे दावे केले जात असताना पाकिस्तानी मीडियानं मात्र चुप्पी साधलेली आहे. पण पाकिस्तानी मीडिया याविषयी बोलू सुद्धा शकणार नाही, कारण जेव्हा जेव्हा भारतानं दावा केलाय अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पाकिस्तानात वास्तव्यास आहे, तिथं लपून बसलेला आहे, त्याच्यावर पाकिस्तान त्या वृत्ताचा वारंवार इन्कार केलेला आहे. त्यामुळे पाकिस्तानी मीडिया याविषयी काय बोलणार या विचारात कदाचित असू शकतं. तर दाऊदचं नक्की काय झालं हे अजून कळू शकलेलं नाही. आणि याविषयी अधिक माहितीसाठी ज्येष्ठ पत्रकार जितेंद्र दीक्षित हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत. दीक्षित सर, दाऊद इब्राहिमवर विषप्रयोग झाल्याचं वृत्त आहे आणि एस बालकृष्णन यांनी सांगितलंय की तो गंभीर आजारी आहे आणि त्याच्यावर उपचार सुरू आहे. तुमच्याकडे याविषयीची काय माहिती? देखिए, अब तक है ना बीते 20 सालों में ऐसी 5 बार खबरें आ चुकी हैं कि दाऊद इब्राहिम या तो मर गया है या फिर उसके ऊपर हमला हुआ है या फिर वो बहुत गंभीर रूप से बीमार है। अभी ये जो खबर आ रही है बीती रात से आ रही है कि दाऊद इब्राहिम को किसी ने जहर दे दिया है और उसकी हालत नाजुक है। कुछ लोग तो ये भी चला रहे हैं कि उसकी मृत्यु हो चुकी है। लेकिन मुझे लगता है कि वी हैव टू टेक दिस न्यूज विद अ पिंच ऑफ सॉल्ट। मतलब इस पर पूरी तरह से यकीन करने से पहले हमें सोचना चाहिए कि अगर इस तरह की खबर आती है तो उसकी पुष्टि कैसे होगी। ना तो देखिए, इसके पहले भी बहुत सारे जो पाकिस्तान में वांटेड आतंकी हैं जिनको भारत ने भगोड़ा घोषित किया है, जो वांटेड है, उनके भी मरने की खबर आई। किसी को शूटर ने मारा, किसी को जहर दे दिया गया। अभी पिछले हफ्ते 1.5 हफ्ते पहले साजिद मीर जो 26/11 का साजिश करता था, उसको जहर देकर मारने की खबर आई है। बट इसका कोई भी ना तो भारत की ओर से कई आधिकारिक एजेंसी जो है पुष्टि कर रही है, ना तो पाकिस्तान की तरफ से पुष्टि हो रही है, और उसके जो ऐसे डिटेल्स, स्पेसिफिक डिटेल्स भी नहीं आ रहे हैं। तो अगर दाऊद वाकई में जहर दिया गया है, किसी अस्पताल में भर्ती है, तो वो कौन सा अस्पताल है, कौन से डॉक्टर उनका ट्रीटमेंट कर रहे हैं और कभी भर्ती, ये इस तरह के डिटेल्स नहीं आ रहे हैं। दूसरा, इसको हवा इसलिए मिल रही है इस खबर को क्योंकि कल से पाकिस्तान के कई इलाकों में इंटरनेट को बैन कर दिया गया है। अब इंटरनेट बैन को दाऊद के मरने की खबर से जोड़ा जा रहा है, लेकिन उसके पीछे की हकीकत यह है कि आज एक ऑनलाइन जलसा है, एक वर्चुअल जलसा जो इमरान खान की पार्टी है, तहरीके पाकिस्तान तहरीके इंसाफ PTI की, उसका एक ऑनलाइन जलसा है और उसको वो जलसा ना हो सके उसको रोकने के लिए इंटरनेट पर बैन किया गया है। उसका दाऊद इब्राहिम की मृत्यु से कोई संबंध नहीं है। तो अगर दाऊद इब्राहिम मर जाता है तो इतना बड़ा शक नहीं है कि पूरे पाकिस्तान में जो है इंटरनेट डाउन हो जाएगा। तो मुझे इस खबर पर जब तक की कोई आधिकारिक जानकारी नहीं आती है मैं इसको मानने से इनकार करता हूं। और बीते 20 सालों में जैसा मैंने बताया कि इसके पहले भी 4 बार इस तरह की खबरें आ चुकी है कि दाऊद इब्राहिम की मृत्यु हो गई है या वो बहुत गंभीर रूप से बीमार है। निश्चितच दीक्षित जी, धन्यवाद आपने दी हुई इस जानकारी के लिए। तर हे होते ज्येष्ठ पत्रकार दीक्षित ज्यांनी याविषयी माहिती दिलेली आहे। मात्र मागील 20 वर्षामध्ये अनेक वेळा तशा बातम्या आल्या होत्या पण त्याच्यामध्ये तथ्य नव्हतं आणि आता जी बातमी आलेली आहे त्याचं पुष्टी कोणीही करत नाहीये असं सुद्धा दीक्षित यांनी सांगितलेलं आहे। तर दुसरीकडे ज्येष्ठ पत्रकार एस बालकृष्णन यांनी मात्र त्यांच्या सोर्स कडूनची माहिती घेतली, त्यानुसार दाऊद इब्राहिम हा आजारी असल्याची माहिती समोर आलेली आहे, पण तो कोणत्या हॉस्पिटलमध्ये आहे आणि कशामुळे आजारी आहे याविषयी त्यांना कळू शकलेलं नाही। तर दाऊदच्या विषप्रयोगाबद्दल आता बातम्या समोर येत आहेत आणि दुसरीकडे पाकिस्तानमध्ये इंटरनेट सुद्धा बंद असल्याची माहिती समोर येते। लोकशाही मराठी
ऐका, पहा, जागरूक रहा.